Hello students, today we are going to start the next chapter, that is the drug acting on blood and the blood forming agent. Okay, so basically याच्यामध्ये ड्रग्ज ॲक्टिंग ऑन ब्लड म्हणजे ब्लड तुम्ही ऐकलं असेल HB वाढवणारे औषधं, रक्तवाढीची औषधं वगैरे. ओके, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो फर्स्ट पॉईंट इज दी हिमॅटेनिक्स इन दॅट. ओके, सो दीज आर द ड्रग्स विच रिक्वायर इन अ नॉर्मल फॉर्मेशन ऑफ दी ब्लड विच इज नथिंग बट दी RBCs or the HB and used in a treatment of anemia are called as the hematinics. Okay, so anemia हा डिसीज तुम्ही ऐकला असेल, विच इज नथिंग बट देर इज अ रिड्यूस इन द प्रोडक्शन ऑफ दी RBCs. ओके, विच इज नथिंग बट दी HB, ज्याला आपण HB म्हणतो. ओके, सो असे ड्रग्स जे काय करतात, नॉर्मल फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स म्हणजे RBCs प्रिपेअर करण्यासाठी यूज केले जातात in the treatment of the anemia is called as the hematinics. Okay, so one more definition is there, that is these are the drugs which when administered favor the erythropoiesis, that is synthesis of the RBCs and increases the O2 carrying capacity. Okay, so असे drugs which when administered जेव्हा घेतले जातात, these favors म्हणजे these are favors the erythropoiesis म्हणजे काय करतात, RBCsच्या सिंथेसिसमध्ये काय करतात ते फेवर करतात म्हणजे सपोर्ट करतात अँड अल्टिमेटली ऑब्वियसली इन्क्रीजेस द O2 कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दी ब्लड. RBCs वाढल्या की ऑब्वियसली काय होणार, तिथे O2 कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी काय होते, तिथे इम्प्रूव्ह होते. ओके, सो ते देर आर डिफरंट काइंड ऑफ दी प्रिपरेशन्स फॉर दीज थिंग्स. ओके, सो फर्स्ट वन इज द आयन कंपाऊंड. ओके, इन दॅट फर्स्ट वन इज द ओरल आयन कंपाऊंड. ओके, ओरल आयन कंपाऊंडमध्ये फेरस सल्फेट, ferrous gluconate or the ferrous fumarate, ferrous succinate, ferrous ammonium citrate, colloidal ferric hydroxide, iron hydroxy polymaltose or the iron choline citrate, iron calcium complex, these kind of the things can be used. Okay, so oral iron compound म्हणजे जे HB वाढवण्यासाठी किंवा RBCचं प्रोडक्शन किंवा सिंथेसिस वाढवण्यासाठी ओरली यूज केले जाणारे जे सप्लिमेंटरी एजंट्स आहेत, आयन कंपाऊंड्स आहेत, ते ह्याच्यामध्ये आहेत. ओके, नेक्स्ट वन इज द पेरेंट्रल. ओके, सो पेरेंट्रल आर द आयन डेक्स्ट्रान और द आयन सॉर्बिटॉल साइट्रिक ॲसिड. Okay, it is the iron dextran iron sorbitol citric acid complex, high molecular weight iron dextran or iron saccharate, which is also known as a ferric hydroxide complex with the sucrose and the ferric gluconate. Okay, so these are the examples. Then next one is the third class is the maturated factors. Okay, so maturated factors मध्ये काय येणार, cyanocobalamin which is nothing but the vitamin B12, folic acid and methylcobalamin. Okay, so these are the maturated factors examples. And next one is the hormones which is nothing but the erythropoietin. Okay, so basically याच्यामध्ये आपण काय बघतोय, असे ड्रग्ज जे ॲनेमियामध्ये यूज केले जातात म्हणजे जिथे RBC रेड ब्लड सेल्सचं प्रोडक्शन कमी झालेलं असते, अशा केसेसमध्ये काय केले जातात, हिमॅटेनिक्स यूज केले जातात. ओके, सो दीज आर available in a oral dosage form, in a parenteral dosage form, as well as maturated factor मध्ये ते अवेलेबल असतात, as well as हार्मोनल फॅक्टरमध्ये. ओके, सो ओरल फॉर्ममध्ये आपण बघितलं डिफरंट एक्झाम्पल, फेरस सल्फेट, फेरस ग्लुकोनेट. ओके, सो ऑर द फ्युमरेट, फेरस सक्सिनेट यासारखे. देन पॅरेंट्रल आयन कंपाऊंडमध्ये आयन डेक्स्ट्रान इंजेक्शन्स असतात. ओके, हे आयन सॉर्बिटॉल सायट्रिक ॲसिड कॉम्प्लेक्स असतो, हाय मोलिक्युलर वेट आयन डेक्स्ट्रान. मॅच्युरेटेडमध्ये सायनोकोबालामाइन जे खूप कॉमनली यूज केलं आहे, फॉलिक ॲसिड ऑर द मिथाइलकोबालामाइन. अँड हार्मोन्समध्ये इरेथ्रोपोएटिन. ओके, नेक्स्ट थिंग इज दी, आता आपण वन बाय वन एक एक बघणार आहोत. ओके, सो ओरल आयन कंपाऊंडमध्ये फेरस सल्फेट, फेरस फ्युमॅरेट, फेरस ग्लुकोनेट, फेरिक अमोनियम सायट्रेट, आयन हायड्रॉक्झी पॉलीमाल्टोज or the iron choline citrate. These are the preparations which are available in the market. Okay, so मार्केटमध्ये हे वेगवेगळे फेरस सल्फेट किंवा फेरस फ्युमॅरेटचे वगैरे प्रिपरेशन्स अवेलेबल असतात. सो फर्स्ट वी नीड टू सी दी डोस. ओके, सो द डोस of the oral iron compound is calculated on the basis of the elemental iron content. elemental iron content किती आहे याच्या बेसिसवरती काय केलं जातं, त्याचा डोस डिसाईड केला जातो. elemental iron content म्हणजे काय, the content of the iron which is present into the
ब्लड. ओके, ब्लडमध्ये त्याचं अमाऊंट किती प्रेझेंट आहे याच्यावरती ते डिपेंड असतं. नेक्स्ट वन इज द आता त्याच्यामध्ये परत अडल्ट डोस. सो अडल्ट डोस कॅन बी गिवन 200 मिलीग्रॅम डेली इन द 3 डिवायडेड डोस आफ्टर मील. ओके, सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर हे जे हिमॅटेनिक्स आहेत किंवा मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, दीज आर मेजरली टेकन आफ्टर दी मील्स बिकॉज दीज आर टेकन ॲज अ सप्लिमेंट. ओके, सो अडल्ट डोसमध्ये 200 मिलीग्रॅम डेली 3 times आफ्टर मील शुड बी टेकन in case of a adult. In case of a infant or the children, it should be 3 to 5 milligram per kg daily in 3 divided doses, often feeding or the meal. ओके, फीडिंग बेबी असेल किंवा जेवणारं म्हणजे खाणारं बाळ असेल तर त्यांना कसं दिलं जातं 3 to 5 मिलीग्रॅम पर के जीच्या हिशोबाने तिथे वेटमध्ये दिलं जातं. 3 times डिवायडेड डोसमध्ये दिलं जातं. आणि ॲज अ प्रोफायलॅप्टिक डोस जर द्यायचा असेल देन इट शुड बी गिवन 30 मिलीग्रॅम डेली. ओके, नेक्स्ट नाव ॲडवर्स इफेक्ट. ऑब्वियसली जरी सप्लिमेंट्स असले तरी त्याचे ॲडवर्स इफेक्टसुद्धा आहेत. ओके, सो एपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस इज द वन ॲडवर्स इफेक्ट. हार्टबर्न म्हणजे पित्त झाल्यासारखं होतं. मेटॅलिक टेस्ट येते. ओके, जर कोणी सप्लिमेंट जे सिरप येतं, ओके, फेरस सल्फेटचं, फेरस फ्युमेरेटचं, ते सिरप कोणी घेतलं असेल तर दे हॅव अ एक्सपिरियन्स. ओके, स्टेनिंग ऑफ द टीथ. ओके, कंटिन्युअसली घेतल्यामुळे काय होतं टीथला स्टेनिंग होऊ शकतं. ब्लॅकनिंग ऑफ दी स्टूल्स अँड दी constipation. These are the some side effects. Okay, next is the therapeutic uses. So obviously these are used in a iron deficiency, which is nothing but the ammonia, or which is also called as a microcytic anemia. म्हणजे काय, small RBCs, there is a formation or there is a presence of the small RBCs due to the deficiency of iron. ओके, जे रेड ब्लड सेलचा पर्टिक्युलर साईज आहे त्याच्यापेक्षा छोट्या RBCs असतात, जे कशामुळे होतं डिफिशियन्सी ऑफ आयर्नची डिफिशियन्सी असल्यामुळे होतं. अशा केसेसमध्ये हे काय केलं जातं, हे जे ओरल सप्लिमेंट्स आहेत, ओके, ते दिले जातात. नेक्स्ट वन इज द पेरेंट्रल आयर्न कंपाऊंड. ओके, सो पेरेंट्रल आयर्न थेरपी इंडिकेटेड ओनली व्हेन. आता ओरल तर दिलं जातं, मग पेरेंट्रल कधी घ्यायचं. सो ओरल आयर्न इज नॉट टॉलरेटरी. जेव्हा ओरल दिलेलं आयर्न जे आहे ते टॉलरेट होत नाही, म्हणजे सहन होत नाही अशा केसेसमध्ये. देन फेल्युअर टू ॲब्सॉर्ब ओरल आयर्न. ओरली दिलेलं आयर्न जर ॲब्सॉर्ब होत नसेल तरीसुद्धा काय केलं जातं, पेरेंट्रली दिलं जातं. देन प्रेझेन्स ऑफ सिव्हिअर डिफिशियन्सी विथ द क्रोनिक ब्लिडिंग. जर खूप जास्त डिफिशियन्सी असेल आणि ब्लिडिंग पण होत असेल, इन सच केसेस काय केलं जातं, पेरेंट्रल थेरपी दिली जाते. नेक्स्ट, पेरेंट्रल आयर्न कंपाऊंड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड बिकॉज इनऑर्गॅनिक आयर्न सॉल्ट precipitate the plasma protein. ओके, सो जनरली पेरेंट्रल आयर्न कंपाऊंड दिलेले असतात ते ऑर्गॅनिक फेरिक कंपाऊंड असतात. ओके, आणि द पेरेंट्रल आयर्न कंपाऊंड्स आर ऑर्गॅनिक फेरिक कंपाऊंड बिकॉज इनऑर्गॅनिक आयर्न सॉल्ट जे ओरली दिले जातात किंवा इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये जे दिले जातात, दीज प्रेसिपिटेट दी प्लाझ्मा प्रोटीन. ते काय करतात, प्लाझ्मा प्रोटीन प्रेसिपिटेट करतात. मग अगेन देअर इज अ चान्सेस ऑफ कॉम्प्लिकेशन. ओके, म्हणून काय केलं जातं, हे पेरेंट्रली दिले जातं. ओके, in case of a chronic bleeding. Okay, so next is the parenteral iron therapy is given after calculating the total iron requirement to the patient. Okay, so parenteral iron therapy generally दिली जात नाही पटकन. पहिल्यांदा काय केलं जातं, रिक्वायरमेंट कशी आहे ते बघितलं जातं आणि टोटल आयर्न रिक्वायरमेंट बघितली जाते आणि मगच काय केलं जातं, थेरपी दिली जाते. ओके, सो आयर्न रिक्वायरमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं, 4.4 त्याचा एक फॉर्म्युला आहे, दॅट इज द 4.4 मल्टिप्लाइड बाय बॉडी वेट इन kg. देन HB डिफिशियन्सी ग्रॅम पर DL. ओके, ती डिफिशियन्सी आहे HBची ते ग्रॅम पर DL या हिशोबानं काय केलं जातं, दिलं जातं. पेरेंट्रल जे आयर्न आहेत त्याचं हे काय आहे, प्रिपरेशन्स कोणते कोणते आहेत मार्केटमध्ये ते आपण बघूयात. ओके, सो फर्स्ट वन इज द आयर्न डेक्स्ट्रा injection which have brand name Imferon. Okay, then iron sorbitol citric acid complex injection is there which is known as a Jectofor. Okay, so both are the preparations containing 50 milligram elemental iron per ml. ओके, या दोन्ही प्रिपरेशनमध्ये आयर्नची क्वांटिटी किती आहे, 50 मिलीग्रॅम पर ml. ओके, पर mlला 50 मिलीग्रॅम तिथे काय पुरवतं, ते बॉडीला आयर्न पुरवतं. नेक्स्ट इज द
dose. Okay, dose, how much dose should be given, that is a 2 ml daily or alternate day by intramuscular डीप इंट्राग्ल्युटेल दिलं जातं. ओके, म्हणजे 2 ml डेली दिलं जातं किंवा ऑल्टरनेट डेला दिलं जातं इंट्रामस्क्युलर रूटने, और 2 ml पर 500 ml सलाईन बाय स्लो IV इन्फ्युजन. ओके, 2 ml पर 500 ml सलाईन म्हणजे एका सलाईनच्या बॉटलमध्ये 2 ml दिलं जातं विथ द स्लो इन्फ्युजन, किंवा डेली किंवा ऑल्टरनेट डेजने 2 ml दिलं जातं इंट्रामस्क्युलर रूटने. ओके, नेक्स्ट इज द ॲडवर्स इफेक्ट. सो पेन ॲट द इंट्रामस्क्युलर साईट म्हणजे जिथून साईट ऑफ इंजेक्शन, और पेन ॲट दी साईट ऑफ इंजेक्शन. स्टेराईल ॲप्सेस होऊ शकतो, पाल्पिटेशन होऊ शकतं, म्हणजे काय फास्ट हार्टबीट फास्ट पडतात त्याला पाल्पिटेशन म्हणतात. डिस्नोइया और दी joint pain, these side effects can be seen. Okay, next is the uses or the therapeutic uses of the parenteral iron. So iron deficiency in the microcytic anemia or the HB count below the 5 gram per dl. Okay, so हे कधी यूज केलं जातं, आयर्न डिफिशियन्सीमध्ये, मायक्रोसायटिक स्पेशली ॲनेमियामध्ये यूज केलं जातं, ज्याच्यामध्ये HB काउंट इज अबाउट 5 gram per dl एवढा असतो. ओके, नेक्स्ट इज द इट कॅन बी यूज इन अप्लास्टिक अनेमिया अलॉंग विथ द इलेक्ट्रोपोएटिन. ओके, सो अप्लास्टिक अनेमिया म्हणजे अशी कंडिशन इन विच द बॉडी स्टॉप प्रोड्युसिंग द RBCs, सो देर इज अ डिफेक्शन इन द बोन मॅरो. मग अशासोबत इरेथ्रोपोएटिनसोबत, हार्मोन आहे इरेथ्रोपोएटिन, त्याच्यासोबत काय केलं जातं ते दिलं जातं. ओके, सो ॲज इट इज टेकन बट इट ऑल्सो हॅव अ सम पॉयझनस इफेक्ट इफ इट इज टेकन more than required quantity. Okay, so acute poisoning is also there. So lethal dose should not be more than 60 milligram per kg elemental iron. Okay, so lethal dose म्हणजे काय, टॉक्झिक डोस म्हणजे असा डोस ज्या डोसला द पर्सन कॅन बी फेटल. ओके, सो हा लिथल डोस जो आहे हा किती असला पाहिजे, इट शुड नॉट बी मोर दॅन 60 milligram पर kg. 60 milligram पर kg पेक्षा जास्त जर आयर्न बॉडीमध्ये गेलं देन इट प्रोड्युसेस द toxicity. Okay, so it occur mostly in the infant children and very rarely in the adult. Okay, so खूप कमी प्रमाणात हे ऑब्झर्व होतं टॉक्झिसिटी, पण मेजरली इन्फंट्समध्ये किंवा चिल्ड्रनमध्ये होते, मग अडल्ट्समध्ये थोडं कमी प्रमाणात होते. मग सिम्पटम काय दिसतात त्याच्यामध्ये, वॉमिटिंग, ॲबडॉमिनल पेन, ओके, हिमॅटेसिस, डायरिया, लिथार्जी, सायनोसिस, ॲसिडोसिस, डिहायड्रेशन, ओके, अँड दी कन्व्हल्जन. दीज आर द सम सिम्पटम्स. अँड फायनली cardiovascular collapse or the death. Okay, now treatment, what kind of a treatment can be given? So gastric lavage is done by using the sodium bicarbonate solution. Sodium bicarbonate solution यूज करून गॅस्ट्रिक लॅवेज म्हणजे पोटात जे काही अवेलेबल आहे स्टमकमध्ये ते रिमूव्ह केलं जातं. गिव मिल्क और द एग योक टू मेक अ अनॲब्सॉर्बेबल कॉम्प्लेक्स विथ दी आयर्न. ओके, आयर्न सो मेक एग किंवा काय केलं जातं, एग योक किंवा मिल्क दिलं जातं. मग हे काय करतं, आयर्नसोबत अनॲब्सॉर्बेबल म्हणजे जो स्टमकमध्ये इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्ब न होणारा कॉम्प्लेक्स असेल असं कॉम्प्लेक्स ते त्याच्यासोबत तयार करतं, आणि त्याच्यामुळे तिथे त्याचं ॲब्सॉर्प्शन थांबतं आणि जी टॉक्झिसिटी आहे ती कमी होते. then we can give the selective antidote. Antidote कसा असेल, ऑब्वियसली इट विल फॉर्म अ चिलेट विथ द आयर्न. मग कोणत्या अँटीडोटमध्ये कोणते एक्झाम्पल्स आहेत, ड्रग्स कोणते यूज केले जातात, डेस्फेरिओक्झामाइन, ओके, विच हॅव अ ब्रँड नेम डेस्फेरल. ओके, सो डोस ऑफ दिस डेस्फेरिओक्झामाइन इज शुड बी 0.5 to 1 gram or 50 milligram per kg इंट्रामस्क्युलरली. ओके, सो 0.5 to 1 gram किंवा 50 milligram per kg इंट्रामस्क्युलरली दिला जातो 4 to 1 hour इफ, म्हणजे 4 तासापासून 1 तासापर्यंत असं डिपेंड, आवर इफ नेसेसरी, अँड इफ द पेशंट अंडरगो द शॉक 10 to 15 milligram per kg per hour up to 75 milligram per kg in a day till serum iron level falls below the 300 microgram dl. ओके, सो डोस काय केला जातो, 0.5 to 1 ग्रॅम किंवा 50 मिलीग्रॅम पर kg इंट्रामस्क्युलर रूटने दिला जातो रिपीटेडली 4 तासापासून 1 तासापर्यंत, म्हणजे कमी होत गेलं आहे त्याचं. ओके, जशी गरज आहे तशी. आणि जर पेशंट अंडर शॉक असेल तर काय केलं जातं,
10 to 15 milligram. Okay, or if the patient undergo the shock, then in such cases the 10 to 15 milligram per kg per hour दिला जातो. सो 10 to 15 milligram up to 75 milligram per kg एवढा डोस दिला जाऊ शकतो ॲज अ अँटीडोट. कधीपर्यंत दिला जातो? टिल द सिरम आयन लेवल फॉल्स बिलो दी 300 मायक्रोग्रॅम पर DL. कधीपर्यंत दिला जातो? सिरमच्या ज्या सिरममध्ये जी आयनची लेवल आहे ती कमी होईपर्यंत. किती कमी होईपर्यंत? 300 मायक्रोग्रॅम पर DLने कमी होईपर्यंत. ओके, सो दिस इज द वन अँटीडोट दॅट इज द desferrioxamine, and second antidote is a deferiprone which have a brand name Kelfer. Okay, so dose is up to 50 to 100 milligram per kg oral capsule दिले जातात in 2 to 4 divided doses. Okay, then IV infusion also can be given to correct the fluid electrolyte balance and the acidosis. जो काही ॲसिडोसिस झालेला असतो, आपण बघितलं हर्टबर्न होतं, कॉन्स्टिपेशन होतं. सो ॲसिडोसिस जो झालेला असतो तो करेक्ट करण्यासाठी काय केलं जातं? IV इन्फ्युजन दिलं जातं. देन द नेक्स्ट वन इज द इंजेक्शन ऑफ दी डायझेपाम टू कंट्रोल दी कन्व्हल्जन. ओके, कन्व्हल्जन्स कंट्रोल करण्यासाठी डायझेपामचं इंजेक्शन दिलं जातं. अँड देन इज BP अँड द रेस्पिरेशन शुड बी मॉनिटर्ड इन. ओके, सो इट इज द रेमेडी फॉर द टॉक्झिसिटी ऑफ दी और द acute iron poisoning. Acute iron poisoning जर झालं, in such cases this remedy can be used or this kind of a treatment can be used. Okay, now आपण वन बाय वन काय करणार आहे? इथे ड्रग बघणार आहे. ओके, सो फर्स्ट वन इज द सायनोकोबालामाइन विच हॅव अ ब्रँड नेम विच इज व्हेरी कॉमन, दॅट इज द बिकोस्यूल और द न्यूरोबायन फोर्ट. ओके, so where it can be used? It can be used in a megaloblastic anemia. ओके, सो ज्याच्यामध्ये काय होतं? आता मायक्रोसायटिक ॲनेमिया आपण बघितलं म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं? साईज ऑफ द RBCs इज रिड्यूस्ड और स्मॉलर. बरं, मेगॅलोब्लास्टिक मेगा याच्या नावातच आहे. याच्यामध्ये काय होतं? RBCsची साईज काय होते? लार्ज होते. ओके, नेक्स्ट इज द पेरिनिसियस ॲनेमिया, म्हणजे ज्याच्यामध्ये काय होतं? RBCs can't be produced by the body. Okay, decrease in the RBCs production when the body can't absorb. ओके, बॉडी काय करते? हे RBCs प्रोड्यूस झालेला ॲब्सॉर्ब करत नाही आणि त्याच्यामुळे होणारा जो ॲनेमिया आहे त्याला काय म्हणतात? पेरिनिसियस ॲनेमिया. ओके, सो याच्यामध्ये काय केलं जातं? पेरेंट्रल व्हिटॅमिन B12 ड्रग दिला जातो सो दॅट B12 इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ दी RBCs. नेक्स्ट इज द पेरिफेरल न्यूट्रायटिस, ज्याच्यामध्ये नर्व डॅमेज होतं. ओके, पेरिफेरल न्यूट्रायटिसमध्ये काय होत असतं? नर्व डॅमेज येतो, त्याच्यामुळे काय होतं? नंबनेस येतो. ओके, आणि स्पेशली हँड्स अँड फीट्सला. ओके, नेक्स्ट इज द फेशियल नर्व पॅल्सीमध्ये हे यूज केलं जातं. म्हणजे फेशियल नर्व्स ज्या आहेत त्या स्माईल करतानासाठी ज्या नर्व्स इम्पॉर्टंट असतात त्याची मुवमेंट थांबते आणि person cannot able to smile. ओके, अँड द ओरल अल्सर्स. ओके, ओरल अल्सर म्हणजे हीट वाढली तरी सुद्धा काय केलं जातं? बिकोस्यूल टॅबलेट दिली जाते. डोस 30 मायक्रोग्रॅम पर डे by the oral route, 100 microgram per day for the 10 days by intramuscular or subcutaneous route, not IV. ओके, इंट्राव्हस्क्युलर किंवा सबक्युटेनस रूटने दिलं जातं. इंट्राव्हेनस रूटने हा डोस दिला जात नाही. ॲडवर्स इफेक्ट, हायपरटेन्सिव्ह रिॲक्शन, ॲनाफायलेक्सिस और द ऑन दी IV ॲडमिनिस्ट्रेशन. IV ॲडमिनिस्ट्रेशन जर केलं तर काय होतं? हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन किंवा ॲनाफायलॅक्टिक रिॲक्शन्स तिथे काय होतात? ऑब्झर्व होतात. ओके, नेक्स्ट वन इज द कोबालामाइन. ओके, सो विच हॅव अ ब्रँड नेम नर्मॅक्स. ओके, सो uses it is again used in a pernicious anemia, diabetic neutropathy or the chronic alcoholism. Dose should be 1.5 milligram per day by the oral route, and again the adverse effect are same, that is the hypersensitive reaction. Okay, next one is the folic acid which have a brand name Folvit, which is very common again, and it can be used in a megaloblastic anemia along with the vitamin B12. Okay, so dose should be 5 milligram per day oral, and the adverse effects are the hypersensitive reaction, GI disturbances or the bronchospasm. Last drug is the erythropoietin, which is come under the hormone category, and these have the brand names Anfoy or Encourage or the
Eripro or the Eposis. Okay, so the therapeutic uses for these are the anemia of the chronic renal failure. Okay, chronic renal failure झाल्यामुळे काय होतं, there is a excretion, reduce the excretion of the whatever increase the excretion of the whatever the RBCs are there. Okay, so renal failure झाल्यामुळे जे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे ते होत नाही, फिल्ट्रेशन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे तिथे ॲनेमिया प्रोड्यूस होतो. ओके, सो अप्लास्टिक ॲनेमिया मध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. देन कॅन्सर किमोथेरपीमध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. ओके, कॅन्सर किमोथेरपीमध्ये सुद्धा ॲनेमिया प्रोड्यूस होतो. सो इन सच केसेस इट कॅन बी यूज ॲज वेल ॲज ॲनेमिया इन द झिडोवोडिन और ट्रीटेड इन HIV पेशंट. ओके, HIV पेशंटला झिडोवोडिन नावाचं जे अँटीबायोटिक दिलं जातं त्याचा साईड इफेक्ट हा ॲनेमिया असतो आणि त्यासाठी हे यूज केलं जातं. ओके, सो डोस शुड बी 50 to 100 इंट्रा युनिट पर kg. ओके, सो लक्षात ठेवा इट इज अ हार्मोन. ओके, हार्मोन आहे म्हणून हे मिलीग्रॅममध्ये मायक्रोग्रॅममध्ये दिलं जात नाही. ओके, सो इंटरनॅशनल युनिट असं त्याचं युनिट असतं पर kg सबक्युटेनस और IV रूटने 3 times वीकली फॉर 4 to 8 week. ओके, सो वॉट आर द साईड इफेक्ट्स, फ्लू लाईक सिम्टम्स दिसतात, रॅशेस दिसतात. ओके, देन मॅल्जिया दिसतो, अर्टिकॅरिया, थ्रोम्बोसिस, हायपोटेन्शन और दी convulsions. Okay, so this is about the hematinics, which is nothing but the drugs which are used in a treatment of the anemia. Okay, so next lecture मध्ये आपण कोॲग्युलंट्स, अँटीकोॲग्युलंट्स वगैरे हे पॉईंट्स बघणार आहे. थँक्यू.